वेस्ट कम्युनिटी नावाचा ब्रँड आता मार्केटमध्ये आणला आहे. तिथं इंद्रायणी भात होतो. जय श्रीराम कोलम नावाचा वाईची हळद आहे. फोन नंबरवर आत्ता कॉन्टॅक्ट करावा. होम डिलिव्हरी पण देतो. सुपर मार्केट्समध्ये ही लॉन्च होते. उडदाची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, अनपॉलिश्ड. हा इंद्रायणीच आहे, पण हा हातसडीचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे हार्वेस्ट कम्युनिटी उत्पादने या यांच्याकडे. तर आता आपण बघणार आहोत त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत. तर हे बघा, हा महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागातले पिकवली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादने. तर ह्याबद्दल आता हे विनय देशपांडे सर आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. विनय देशपांडे. आम्ही हा जो हार्वेस्ट कम्युनिटी नावाचा ब्रँड आता मार्केटमध्ये आणला आहे. त्याच्यामध्ये सर हार्वेस्ट कम्युनिटीमध्ये मुख्यतः त्याचा हायलाईट आहे की हा महाराष्ट्रातील विविध भौगोलिक भागात ज्या वेगवेगळ्या प्रकारची कृषी उत्पादने होतात. म्हणजे मावळ, पुण्याजवळ मावळ जे आहे तिथं इंद्रायणी भात होतो, किंवा विदर्भात जय श्रीराम कोलम नावाचा, गोंदिया आणि नागपूर या भागात, भंडारा या जिल्ह्यात हा होतो. अतिशय सुप्रसिद्ध तांदूळ होतो. वाईची हळद आहे. वाईची हळद ही वर्षानुवर्ष आपल्या इथल्या महाराष्ट्रातील स्त्रिया, महिला त्या वापरत आहेत. तर अशा प्रकारची उत्कृष्ट दर्जा असलेले अनेक प्रोडक्ट आम्ही आता इंट्रोड्यूस करत आहोत एका पाठोपाठ एक. तर ही प्रॉडक्ट मुख्यतः जी येतात त्याच्यामध्ये त्याची ओरिजिनॅलिटी ही गॅरंटीड आहे. ही खात्रीशीरपणे ही टिकलीच आहे. दुसरं म्हणजे त्यांची जी विविध वैशिष्ट्ये असतात, म्हणजे कोणाचा वास चांगला असतो, पौष्टिक असतात काही, ही सगळी ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या इंटॅक्ट आम्ही ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला हवे असतील हे, त्यांनी जरूर आमच्या फोन नंबरवर आत्ता कॉन्टॅक्ट करावा. आणि हे आम्ही होम डिलिव्हरी पण देतो. तर फोन करून होम डिलिव्हरी घेईल. आणि काही दिवसांनी हळूहळू मुंबईतली बऱ्याचशा रिटेल आउटलेटमध्ये आणि सुपर मार्केट्समध्ये ही लॉन्च होते, तेव्हा तिथेही ती प्रोडक्ट तुम्हाला दिसते. विशेष म्हणजे नॉर्मल ज्या किमती आहेत ज्या ह्या गोष्टींच्या रिटेलच्या, तेवढ्याच किमती आहे. त्याच्यामध्ये कुठेही एक्सक्लुझिव्ह प्राइसिंग केलेलं नाही आहे. ती सर्वसामान्यांना परवडेल असे हीच प्रोडक्ट आहे. खूप हाय अशा क्वालिटीच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये, ज्या लोकांना आवडतात. आणि त्यामुळे हार्वेस्ट कम्युनिटी हे आमच्या ब्रँडचे प्रोडक्ट लोकांना घ्यायला आवडतात. हे सगळे असे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ना. ह्या प्रोडक्ट्सबद्दल थोडक्यात जरा सांगा ना. सर ही उडदाची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, ही तुरीची डाळ आहे, तशीच चण्याची डाळ. तर ह्या डाळ अनपॉलिश्ड याच्यामध्ये जेव्हा पॉलिश तुम्ही करता अतिरेकी, तेव्हा त्याच्या सालीजवळ असणारी जी सत्व त्याचे गुण असतात, ट्रेस एलिमेंट्स असतात, प्रोटीन्स असतात, ते हळूहळू कमी होतात त्याच्या सालीजवळ असणारी. त्यामुळे जेव्हा तुम्ही अनपॉलिश्ड डाळी देतात किंवा खातात, त्या एक तर चवीला खूप चांगल्या असतात आणि जेन्युइनली पौष्टिक असतात. खरोखरीच पौष्टिक ज्याला म्हणतात ते आहे. त्यामुळे अनपॉलिश्ड डाळींचा हा एक फायदा आहे. पॉलिश डाळींवर त्या डाळी ह्या इतर डाळींसारख्या चमकत नाही. पॉलिश केल्यामुळे इतर डाळी चमकतात, ह्या चमकत नाही. ते चमकत नाही याचं कारण असते की त्या पॉलिश केलेल्या नाही, आणि त्यामुळे त्या सात्विक किंवा पौष्टिक आहे. अच्छा अच्छा. आणि ही हळदची काय स्पेशालिटी आहे? ही हळद जी आहे सर, ही वाईची हळद आहे. वाई परिसरात जी हळद होते सातारा जिल्ह्यातील, ती म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या इथं लोक घेत आहेत. ती प्रसिद्ध आहे. वाई हे हळदीकरताच प्रसिद्ध आहे असं म्हणलं तरी काही कमी. तर याच्यामध्ये ह्याचा जो असा गर्द लालसर रंग आहे, थोडासा केशरी असा, त्याचं कारण हे की याच्यामध्ये ह्या स्पेसिफिक हळदीमध्ये आमच्या हा एक क्युरक्युमिन आहे. क्युरक्युमिन हे जे घटक द्रव्य आहेत या हळदीमधलं, ते त्याला रंग आणि एक रंग त्याच्यामुळे असतो, त्याची चव त्याच्यामुळे, आणि त्याचा औषधी गुणधर्म पण त्याच्यामुळे. आता जी अँटी कार्सिनोजेनिक म्हणून हळद जी तिकडं प्रसिद्ध झाली आहे विदेशात, ही आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. पण त्याचं मुख्य कारण त्याचं कर्क्युमिन आहे. कर्क्युमिन हाय असणार म्हणजेच त्याचा वास, चव आणि त्याचा औषधी गुणधर्म जास्त असतो. आता ही आमची जी आहे ही रेंज साधारण 4.75 to 5.25 या रेंजमध्ये ही हळद येते. म्हणजे त्याला हाय कर्क्युमिन हळदच म्हणले जाते. म्हणजे त्याचा औषधी गुणधर्म पण उच्च प्रतीचा आहे. हार्वेस्ट कम्युनिटीच्या या हळदीचा औषधी गुणधर्म पण उच्च प्रतीचा, म्हणून ही आम्ही साधारण ती वाईची हळद लॉन्च केली. दुसरा बऱ्याच वेळा हळद ही जे उरलेले तुकडे असतात हळदीचे, त्याच्यापासून ती म्हणजे दळली जाते, माहीतच नसतं ना. पण असं न करता ही पूर्ण त्याचे जे पंजे असतात, हळदीचे पंजे, किंवा त्याला
त्याच्यापासून ती दळली आहे. तुकड्यांपासून केलेली नाही, भिट्टीपासून केलेली नाही. हां हां ही ओरिजिनल हाय क्वालिटी त्याचे जे रायझोम्स असतात म्हणजे पंजे त्याच्यापासून केलेली आहे. अच्छा. त्यामुळे त्याची क्वालिटी चांगलीच आहे. हां हां आणि कुठल्याही रंगाच्या प्रकारच्या रंग त्यात भेसळ केलेले नाही. बरोबर. ओरिजिनल कलर आहे. ओरिजिनल. याचा टेस्ट रिपोर्ट ज्यांना बघायचा असेल ते बघू शकतात. हां हां. तांदळाबद्दल जरा सांगा. आमच्याकडे आत्ता सध्या 2 प्रकारचे राईस आहेत. एक हा मावळ म्हणतात ना, पुण्याजवळ जे मावळ आहे अच्छा. तिथं मावळमध्ये हा इंद्रायणी तांदूळ होतो. हा एक तांदूळ आहे. हा पॉलिश केलेला आहे म्हणजे पण तो खूप पॉलिश नाही केलेला. जेमतेम पांढरा रंग दिसेल असा याचं. त्यामुळे होतं असं की याचं ह्याला वास अतिशय चांगला येतो, घमघमाट येतो. तुम्ही हातात येतोच नुसता असा वास घेतला तरी. बरोबर. आणि हातात घेऊन जरी असा वास घेतला याचा तरी तो येतो. शिजवल्यावर तर भरपूर येतो. असा इंद्रायणी तांदूळ आहे, खूप प्रसिद्ध आहे, बऱ्याच लोकांना आवडतो. आणि हा इंद्रायणीच आहे पण हा हातसडीचा आहे. अच्छा अच्छा. जे म्हणजे फिटनेस फ्रीक लोक आहेत, आरोग्याला जास्त महत्त्व देतात, ते लोक हा हातसडीचा जो तांदूळ आहे तो प्रिफर करतात आणि घेतात. हे 5 किलोमध्ये हे दोन्ही उपलब्ध आहेत, 1 किलोमध्ये पण उपलब्ध आहेत. दुसरा एक तांदूळ आता मी नुकताच लॉन्च केला आहे. अच्छा. तो म्हणजे गोंदियातील, मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं, गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आणि नागपूर जिल्ह्यातील विदर्भातील जय श्रीराम कोलम. अच्छा. जय श्रीराम कोलम. तो अतिशय जुना राईस आहे, प्रकारचा राईस आहे आणि खूप लोकांना आवडतो तो. त्यालाही सुंदर वास आहे, होतोही छान तो. तो एक लॉन्च केला. पण हे महाराष्ट्रात पूर्वापर चालत आलेले हे सगळे हे आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे हा इंद्रायणी म्हणा किंवा जय श्रीराम म्हणा, त्या काही दिवसांनी आंबेमोर पण लॉन्च तो आहे. हे सगळे पदार्थ आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहेत आणि ते ह्या हार्वेस्ट कम्युनिटी या ब्रँडखाली आम्ही लॉन्च केलेले आहेत. इथं आम्हाला बरेचसे म्हणजे आता ग्राहक येतात, ते ह्याचा वास घेतात किंवा ही हळद बघतात त्याचाही वास घेतात, ते बघून त्यांना म्हणजे लागलीच घेतात. बरोबर. खरं तर कुठल्याही रॉ कमोडिटीचं असं होत नाही की तुम्हाला ते टेम्प्ट करतात ना. आपण एखादी पदार्थ बघतो, कोणी पाणीपुरी बनत आहे, कोणी वडापाव बनत आहे, तो वडापाव बघून आपल्याला टेम्प्ट होतो, आपण खावा असं वाटतं. बरोबर. ह्याचं वैशिष्ट्य असं आलं की लोक वास घेतल्यावर त्यांना असं वाटतं की हा पदार्थ हवा आणि ते घेऊन जातात. म्हणजे याचं सेन्सरी टेम्पटेशन ज्याला म्हणतात, वास याचं टेम्पटेशन असतं ते ह्या कमोडिटीमध्ये पण आहे. ते डाळीमध्ये पण आम्ही अनुभवतो की लोक ती कमोडिटी पाहून आणि वास घेऊनच ते ठरवतात की घ्यायचं की नाही. बरोबर. आणि असा त्याचा क्वालिटी आहे. दुसरा जर तुम्ही होम डिलिव्हरी जर पाहिजे असेल, होम डिलिव्हरी करता हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7021602728. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यावर इथं बसलेले लोक तुम्हाला होम डिलिव्हरीची व्यवस्था करतात. तुम्हाला नंबर द्यायचे असतात, पेमेंटचं वगैरे कसं करायचं ते सांगतात. बाकी होम डिलिव्हरीचा रिजन किती आहे, म्हणजे एरिया किती? मुंबईत कुठेही करतो सर. म्हणजे मुंबईमध्ये कुठे? मुंबईमध्ये कुठेही म्हणाल तरी मुंबईत म्हणजे विरारपासून ते ठाणा, पनवेल, डोंबिवली, कल्याण, पनवेल. आमचं ऑफिस आहे वाशीमध्ये. वाशीमध्ये. तेव्हा आम्हाला असं काही ही गोष्ट लांबी असं काही होत नाही. हां हां हां. ते या परिसरातली पनवेल, कल्याण, बदलापूर इथपर्यंत डिलिव्हरी जातात. ठीक. तर मित्रांनो, तुम्ही हे हार्वेस्ट कम्युनिटीचे प्रोडक्ट्स बघितले आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पण तुम्हाला मिळाली. तर होम डिलिव्हरी तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या सांगितलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही कुठले पण हे जे प्रोडक्ट्स आहेत ते ऑर्डर करू शकता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.